नमस्कार, मी वैशाली. राज्यातील लाखो शेतकरी ज्या एका प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत, तो प्रश्न म्हणजे कर्जमाफी होणार का आणि होणार तर कधी. अखेर यावर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक मोठं आश्वासन दिलं आहे. पण त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या मानसिकतेबद्दल एक असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? चला सविस्तर जाणून घेऊया. आज पुण्यात सकाळ ॲग्रोवन आयोजित FPC महापरिषदेत बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं आहे. ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर 30 जूनपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, हा माझा शब्द आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण मित्रांनो, या आश्वासनासोबतच एक विरोधाभासही समोर येतो. काही दिवसांपूर्वीच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले होते की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कर्जमाफीवर बोलण्यास मनाई केली आहे. त्यामुळे एका मंत्र्याला बोलण्यास मनाई आणि दुसरे मंत्री मात्र थेट तारीखच जाहीर करत आहेत. यामुळे सरकारच्या धोरणांमध्ये ताळमेळ आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. कर्जमाफीच्या आश्वासनानंतर कृषीमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर एक महत्त्वाचं भाष्य केलं. ते म्हणाले की शेतकऱ्यांनी आता शेती परवडत नाही ही मानसिकता बदलायला हवी. स्वतः शेतकरी असल्याचं सांगत ते म्हणाले की त्यांच्या घराचा खर्च अगदी किराणा मालापासून ते कपड्यांपर्यंत सर्व शेतीच्या उत्पन्नातूनच चालतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मविश्वास ठेवून शेतीकडे पाहिलं पाहिजे. पण खरंच शेतकऱ्यांची मानसिकता बदलायची गरज आहे की सरकारी धोरणांची? हा खरा प्रश्न आहे. कारण एकीकडे निसर्गाचा लहरीपणा, कधी दुष्काळ तर कधी गारपीट, आणि दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारची धरसोडीची आयात निर्यात धोरणं, यामुळे शेतमालाला कधीच स्थिर भाव मिळत नाही. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने सकारात्मक मानसिकता तरी कशी ठेवावी? त्यामुळे शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर बोलण्याआधी सरकारने आपल्या धोरणांचा फेरविचार करण्याची गरज आहे, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. याच कार्यक्रमात अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीचा मुद्दाही समोर आला. राज्यात 6.5 लाख शेतकरी केवळ EKYC न झाल्यामुळे मदतीपासून वंचित आहेत. यावर बोलताना कृषीमंत्री म्हणाले की हे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच पूर्ण होईल. मात्र मुख्यमंत्र्यांनी 2 आठवड्यांपूर्वीच सूचना देऊनही हे काम अद्याप पूर्ण का झाले नाही आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या मदतीसाठी आणखी किती काळ वाट पाहावी लागणार, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. थोडक्यात सांगायचं झालं तर एका बाजूला 30 जूनपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सरकार आपलं आश्वासन पूर्ण करणार का आणि त्याआधी शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांवर ठोस उपाययोजना करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि हो, शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक उपयोगी सूचना. आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही धावपळ करायची गरज नाही. सर्व प्रकारच्या शेती उत्पादने आणि अवजारे आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया मार्टवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तपासा. मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू. धन्यवाद.